सकाळी सकाळी वनिताला जाग आली तेव्हा तिचं सगळं अंग दुखत होतं. तापात अंग भाजत होतं. कारण काल रात्री तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूप अन्याय केला होता आणि जखमा अजून ताज्या होत्या. तिची सावत्राई तिला उठवायला आली आणि म्हणाली, अगं ए महाराणी, काय दिवसभर झोपायची इच्छा आहे का? उठ आणि उठून घरातली कामं कर. सकाळची सगळी कामं तशीच पडली आहे. मला भूक पण लागली आहे. माझ्यासाठी नाश्ता आणि चहा बनवून घेऊन ये. वनिता थरथरत्या आवाजात म्हणाली, आई, तू कसल्या मुलासोबत माझं लग्न लावून दिलं आहेस? काल रात्री त्याने मला खूप मारलं आणि माझ्यावर जबरदस्ती पण केली. तिची आई रागात म्हणाली, हे बघ वनिता, मी तुझं लग्न लावून दिलं आहे. आता तू आणि तुझा नवरा बघून घे. आणि तसंही तू माझ्यासमोर, माझ्या डोळ्यासमोर राहावी म्हणून तर मी घरजावई होत असलेल्या मुलाशी तुझं लग्न लावून दिलं आहे. तुझ्यात असे गुणच काय आहेत की एखादा रुबाबदार, देखणा, समंजस मुलगा तुला भेटेल? एकतर तू शिकलेली नाहीस आणि दिसायला पण जास्त सुंदर नाहीस. मग तुला अजून दुसरा चांगला मुलगा कसा काय भेटेल, ज्याने तुझ्याशी लग्न करायला होकार दिला आणि तुझ्याशी लग्न केलं आहे? आता मी त्याला पोसत आहे, मग तुला काय अडचण आहे? आईचं बोलणं ऐकून वनिताच्या डोळ्यात पाणी आलं. ती विचार करायला लागली की मला शिकण्याची किती इच्छा, आवड होती, पण सावत्राई आल्यानंतर माझं शिक्षण थांबवलं. तिने मला पुढे शिकूच दिलं नाही आणि घरातल्या कामात व्यस्त केलं. सगळी कामं माझ्या अंगावर टाकली. सावत्राईच्या समोर बाबा पण हतबल होते. ते काहीच बोलत नव्हते. उलट बाबा मला चुकीचं समजायला लागले होते. हा विचार करून ती रडायला लागली. ती तिच्या भूतकाळात रमली. तिची जन्मदाती आई वारल्यानंतर वनिता खूप शांत आणि गपचूप राहायला लागली होती. फक्त शाळेतच तिचं मन रमत होतं. शाळेत तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती. तिची सगळी दुःख व्यक्त करत होती आणि घरातले सगळे दुःख विसरून जात होती. घरात तिची आजी आणि बाबाच होते. आजीचं वय जास्त होतं, त्यामुळे घरातली कामं त्यांना जास्त जमत नव्हती. एक दिवस वनिता शाळेतून घरी आली, तर घरी आल्यावर तिला समजलं की तिचे बाबा दुसरं लग्न करणार आहेत. हे ऐकून तिला खूप आनंद झाला, कारण तिला असं वाटत होतं की नवीन आई आली की तिच्यावर प्रेम करेल, तिची काळजी घेईल, तिला माया लावेल. पण हे तर तिचं स्वप्नच राहिलं, कारण नवीन आई ज्या दिवशी घरात आली तो दिवस तिच्या आनंदाचा शेवटचा दिवस ठरला. तिची नवीन आई सगळ्यांसमोर तर काही बोलत नव्हती, पण ती एकटी असताना तिच्यावर ओरडत असायची, तिला मारायची. हळूहळू तिच्या नवीन आईने तिच्या बाबांना तिच्याकडे वळवायला सुरुवात केली. तिने त्यांना तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. ती वनिताबद्दल नवऱ्याचे कान भरायला लागली. मुलीची जात आहे, तिला व्यसन घालायला हवा, नाहीतर कधी नाक कापेल कळणार पण नाही. तिची मुलाशी मैत्री आहे, ती त्यांच्याबरोबर फिरायला जाते. पहिले पहिले तिच्या बाबांनी तिला प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या सावत्राईने खोटं खोटं सांगून बाप मुलीच्या नात्यात दुरावा आणायला सुरुवात केली आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला. तिच्या बापाच्या मनात वनितासाठी तिरस्कार निर्माण झाला, कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांची मुलगी त्यांचं बोलणं ऐकत नाही. उलट वनिता तर एकदम साध्या सरळ पद्धतीने तिचं आयुष्य जगत होती. तिच्या सावत्राईने तिच्या बाबांच्या मनात हे भरवले की वनिता शाळेच्या नावावर मुलांसोबत फिरत असते. जर तिने काही चुकीचं केलं तर तुम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्यामुळे एक दिवस अचानक तिच्या बाबांनी निर्णय घेतला की आजपासून वनिता शाळेत जाणार नाही. हे ऐकून वनितावर तर जणू आभाळच कोसळलं, पण ती काहीच करू शकली नाही. ती तिच्या वडिलांच्या समोर खूप रडली, त्यांच्या पाया पडली, पण तिच्या बाबांना काहीच फरक पडला नाही. तिचं काहीच ऐकलं नाही आणि त्याचवेळी तिची आजी पण तिला सोडून देवाघरी गेली. त्यामुळे सगळ्या घराची जबाबदारी तिच्या सावत्र आईच्या हातात आली होती. हळूहळू अशीच काही वर्ष निघून गेली. तिच्या बाबांचं पण निधन झालं आणि मग बाबांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर आणि पैशावर तिच्या आईचा हक्क होता. वनिता त्या घरात पहिलेच नोकर असल्यासारखी राहत होती. सगळ्या पाहुण्यांशी तिच्या आईने भांडण करून संबंध तोडून टाकले होते. त्यामुळे वनिता एकटी पडली होती. वनिताचं लग्नाचं वय झालं की तिच्या आईने तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं, कारण तिच्या सावत्र आईच्या नात्यातला मुलगा होता तो खूप गरीब होता. त्यामुळे त्यांचं लग्न वनितासोबत करून
त्याला घरजवाई करून घरात घेऊन यायचे होते, म्हणजे घरातली बाहेरची कामं करायला एक पुरुष घरात असेल आणि वनिताला पण मुठीत ठेवायचं होतं. नाहीतर लग्न झाल्यानंतर ती तिच्या सासरी गेल्यानंतर घरातली कामं कोण करणार आणि अशी फुकटची कामवाली त्यांना कुठून मिळणार होती. तिच्या सावत्र आईला भीती वाटायला लागली होती की जर एखाद्या पाहुण्यांची तिने कानं भरले आणि तिचं लग्न कुठं दुसऱ्या ठिकाणी लावून दिलं तर वनिता हातातून निसटून जाईल. वनिताने जेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला उमेशला पहिल्यांदा बघितलं तर तिने बघताक्षणीच तिच्या आईला नकार दिला आणि म्हणाली की मी या मुलाशी लग्न करणार नाही. हा मुलगा कमी आणि माझा काका वाटत आहे, त्याचं वय पण जास्त आहे. वनिताचं बोलणं ऐकून तिची आई रागात म्हणाली की तुझ्यासारख्या अडाणी मुलीशी कुठला देखणा मुलगा लग्न करणार आहे आणि हा मुलगा तुझ्याशी लग्न करून इथे राहायला तयार आहे. कमीत कमी तू डोळ्यासमोर असलीस तर मला तुझी काळजी तर लागणार नाही. सावत्र आईचं बोलणं ऐकून वनिता हैराण झाली. ती मनात विचार करायला लागली की माझ्या आईला माझी काळजी कधीपासून. शेवटी त्या मुलाशी वनिताचं लग्न झालं. लग्नाच्या पहिल्याच रात्री उमेशने तिच्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली. वनिता अगोदरच नरकाच्या अग्नीत होरपळत होती आणि आता तर तिच्यासाठी एक क्षण शांततेत राहणं पण अवघड झालं होतं. जेव्हा तिने या गोष्टीची तक्रार तिच्या सावत्र आईकडे केली तर उलट तिची आई तिच्यावर ओरडली. एका रात्री मार खाल्ल्यानंतर वनिताने घरातून पळून जायचा प्रयत्न केला होता, पण ती सापडली. मग तिच्या नवऱ्याने आणि सावत्र आईने तिला खोलीत कोंडून ठेवलं होतं. तिचं वागणं बघून तिच्या सावत्र आईला खूप टेन्शन आलं की खरंच वनिता पळून कुठे लांब निघून गेली तर समाजातली लोक तिच्याकडे बोट दाखवतील. त्यामुळे एक दिवस तिने तिच्या जावायला तिच्या खोलीत बोलावून घेतलं आणि म्हणाली, हे बघा जावाय बापू, माझ्या मुलीला जेवढ्या लवकर होईल एवढ्या लवकर गरोदर करा, मग मी पण बघते कुठे पळून जाते ती. अरे एकदा का ती गरोदर राहिली की तिला आपल्या आधाराची गरज पडेल, म्हणजे ती कुठे पळून पण जाणार नाही. एकदा का मुलाची जबाबदारी तिच्या अंगावर पडली की मग तुम्हाला पाहिजे तेवढे अत्याचार करा. मग तुम्हाला थांबवणारं कोणीच नसेल. ना ती कुणापुढे तोंड उघडू शकेल आणि ना दुसरं काही करण्याची हिंमत करेल. आणि तसंही मी तिला शिकून पण दिलं नाही, त्यामुळे तिच्यात जास्त डोकं नाही. ती जास्त मोठा विचार करू शकत नाही. पण आज तिने पहिल्यांदा पळून जाण्याची, स्वतःच्या मनाचा निर्णय घेण्याची हिंमत केली आहे. उद्या ती अजून काही पण करू शकते. त्यामुळे तिच्या गळ्यात मुलं बाळं बांधायला पाहिजे, म्हणजे ती तिच्या बाळासाठी आपण केलेले अत्याचार निमूटपणे सहन करेल. सासूचं बोलणं ऐकून उमेश पण हसायला लागला आणि विचार करायला लागला की सासूने काय भन्नाट कल्पना दिली आहे. इकडे खोलीत बसून वनिता सगळं ऐकत होती. घरजावाई असून पण उमेश रोज रात्री तिला खूप मारत होता. वनिता आईचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाली. तसंही तिच्या आईने तिच्यावर काही कमी अत्याचार केले नव्हते आणि नवरा तिच्यावर जरासुद्धा प्रेम करत नव्हता. पण ते लोक एवढ्या खालच्या पातळीला उतरतील याची कधी कल्पनाही वनिताने केली नव्हती. वनिताच्या डोक्यात विचारांची चक्र सुरू झाली. आता तिला पुढे काय करायचे आहे. तिच्याजवळ तिच्या बाबांचा जुना मोबाईल होता, जो तिला घराची साफसफाई करताना सापडला होता. तिने लगेच त्याचा चार्जर शोधायला सुरुवात केली. फोन चार्जिंग झाल्यानंतर तिने ऑन केला. फोन सुरू झाला. मग तिने नवऱ्याला आणि आईला धडा शिकवण्यासाठी तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांचा पुरावा गोळा करायला सुरुवात केली. यात तिच्या बाबांच्या फोनची तिला खूप मदत झाली. त्यानंतर सगळे पुरावे गोळा करून ती सरळ पोलिसांच्या जवळ गेली आणि सगळे पुरावे पोलिसांना दाखवले. त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसत होतं की उमेश तिच्या सावत्र आईसोबत मिळून तिच्यावर कसा अत्याचार करत होता, तिला मारत होता. पोलिसांनी लगेच तिच्या सावत्र आईला आणि नवऱ्याला अटक केली. आजूबाजूला सगळा गोंधळ पसरला होता की सभ्य दिसणारे हे लोक कसे घरच्याच मुलीवर अत्याचार करत होते. तिच्या आईची समाजात खूप बदनामी झाली होती. तिच्या आईला अजूनही विश्वास बसत नव्हता की ज्या मुलीला त्यांनी अडाणी ठेवली होती तिला कधी चांगलं वाईट काय असतं ते समजून दिले नाही. आज तिच्यामध्ये एवढी हिंमत कुठून आली. वनिताने खूप अत्याचार सहन केला होता आणि
आज ती सहन करण्याची ताकद संपली होती. तिने हिंमत केली होती म्हणून तर ते चुकीचं करणारे, अन्याय करणारे लोक आज त्यांच्या पापांची शिक्षा भोगत होते. वनिता खूप एकटी पडली होती. अशा वेळी तिच्या काका काकीने तिची साथ दिली. तिच्या सावत्र आईने सगळ्यांना दूर केले होते. पण अशा कठीण काळात तिचे काका काकी तिची मदत करायला, तिला सांभाळायला येऊन पोहोचले होते. ते लोक तिला त्यांच्यासोबत घेऊन गेले. वनिताने उमेशकडून घटस्फोट घेतला. तिच्या काकांनी तिला परत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिची काकी पण तिच्यावर खूप प्रेम करत होती. हळूहळू तिच्या सगळ्या जखमा भरल्या. तिने तिचं उरलेलं शिक्षण पूर्ण केलं. तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या नात्यातले स्थळ तिच्यासाठी आले. मुलाची पहिली बायको या जगात नव्हती. त्याला एक मुलगा पण होता. वनिता त्या मुलाला भेटली. तिला तो चांगला वाटला. शिकलेला, नोकरी करणारा रोहन. त्याला तर फक्त हेच पाहिजे होतं की एक चांगली समजूतदार मुलगी त्याची बायको म्हणून घरात यावी आणि त्याच्या मुलाला आईचं प्रेम द्यावं. वनिता आणि रोहनने लग्नाला होकार दिला. एका मंदिरात दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर वनिता रोहनसोबत खूप आनंदात आणि सुखात राहत होती. रोहनचा मुलगा वनिताला अजिबात सोडत नव्हता. वनिता त्याच्यावर स्वतःच्या मुलासारखं प्रेम करत होती. वनिताला कधीकधी तिचा वाईट भूतकाळ आठवला तरी तिचं अंग थरथर कापत होतं आणि विचार करायची की जर मी वेळेवर हिंमत करून पाऊल उचललं नसतं तर आज पण मी सावत्र आईच्या आणि उमेशच्या तावडीत सापडलेली असते. अजून पण माझ्यावर अत्याचार होतच असते. असं म्हणतात ना, शेवट गोड तर सगळंच गोड. वनिताने तिच्या संरक्षणासाठी एक खूप मोठं पाऊल उचललं होतं आणि म्हणूनच आज ती दुसऱ्या नवऱ्यासोबत सुखात आणि आनंदात संसार करत आहे. धन्यवाद.